जयकृष्णमूर्ती 1948 साली पहिल्यांदा आणि मला वाटतं एकदाच पुण्यात आले होते. बाबांनी त्यांची व्याख्यानं त्यावेळी ऐकली आणि तेव्हापासून ते कृष्णमूर्तींची पुस्तकं वाचू लागले. अतिशय प्रभावित झाले होते. त्यानंतर हळूहळू त्यांचं वाचन, मित्रपरिवार वाढत गेला. मला वाटतं मध्यंतरीच्या काळात त्यांचं लग्न, माझा जन्म, वाडा पाचगणी इथली शाळेची नोकरी, त्यानंतर पुण्यात कॉर्पोरेशन हायस्कूलची नोकरी, ह्या नित्याच्या लढाईत सुरुवातीची वर्ष गेली असणार. पण माझ्या शालेय जीवनात मला ज्ञानेश्वरी वाचत असलेले बाबा जसे आठवतात, तसेच कृष्णमूर्तींच्या कॉमेंट्रीज ऑन लिव्हिंग ही पुस्तकं वाचत बसलेले बाबाही आठवतात. त्यांची कॉमेंट्रीजची जी ब्राऊन रंगाची पुस्तकं होती तीही आठवतात. प्रत्येक दिवशी वाचन पूर्ण झालेल्या भागाखाली ते त्या दिवसाची तारीख घालत असत. कित्येक प्रकरणांखाली 2-2, 3-3 तारखा असत. संपूर्ण पुस्तक ते परत परत वाचत. कृष्णमूर्तींच्या व्याख्यानांची पुस्तकंही ते विकत आणून वाचत असत. त्यांच्या तुटपुंज्या पगारात हाच मोठा शौक. मी हुजूरपागेत मराठी माध्यमाच्या शाळेत शिकत होते. 5वी नंतर आम्हाला इंग्लिश विषय सुरू झाला. मला वाटतं 7वी-8वीत कधीतरी बाबांनी माझ्या हातात कॉमेंट्रीज दिलं आणि एका परिच्छेदावर बोट ठेवून मला म्हणाले, इथून पुढे वाच. मी वाचू लागले. अडखळले असणारच. ते शांतपणे पडून ऐकत होते. त्यानंतर असं वाचन अधूनमधून चालू राहिलं. त्या काळात कृष्णमूर्तींची व्याख्यानं मुंबईला जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या आवारात होत असत. साधारण डिसेंबर-जानेवारीच्या महिन्यात शनिवार रविवार ही व्याख्यानं असत. साने नावाच्या त्यांच्या मित्राबरोबर बाबा मुंबईला जात असत, फक्त व्याख्यान ऐकण्यासाठी. मला वाटतं मी 9वी-10वीत असल्यापासून बाबांनी मला मधून या व्याख्यानांसाठी मुंबईला न्यायला सुरुवात केली. ह्या व्याख्यानांच्या आठवणीही बऱ्याच स्पष्ट आहेत. व्याख्यानाचा विषय, त्यातलं तत्त्वज्ञान त्यावेळी समजत होतं असं नाही, आताही पूर्णपणे समजतं असं नाही, पण स्पष्टपणे आठवतो तो व्याख्यानांच्या वेळेचा माहोल, तिथलं भारलेलं वातावरण. संध्याकाळची शांत सुंदर वेळ. जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या पटांगणात 1000-1500 माणसं शांतपणे जमिनीवर बसलेली असायची. आजूबाजूला हिरवीगार झाडी, मोठाले वृक्ष. काही माणसं झाडांच्या पारावर बसायची. समोर एका वृक्षाच्या खाली एक छोटासा प्लॅटफॉर्म असायचा. त्यावर मांडी घालून बसण्यासाठी एक आसन आणि समोर माईक. कृष्णमूर्ती डाव्या बाजूच्या रस्त्याने यायचे. बरोबर 6 वाजता. ताठ, उंच शरीरकाठी, सुंदर, शांत, मृदू चेहरा, लांब हात. झपाट्यानं पावलं टाकत ते व्याख्यानाच्या जागेकडे यायचे. हिशोब केला तर आत्ता जाणवतं की त्यांचं वय त्यावेळी 70 वर्ष तरी असणार. पण त्यांच्या व्यक्तिमत्वातून, देहबोलीतून आणि वाणीतून जी एनर्जी, ऊर्जा प्रकट होत असे ती केवळ विस्मयकारक होती. समोरच्या छोट्या प्लॅटफॉर्मवर जयकृष्णमूर्ती एकटेच मांडी घालून ताठ बसायचे. पुढचे 1.5-2 तास ते आसन मोडत नसे की मांडी बदलत नसे. कृष्णमूर्ती अतिशय कंपॅशनेट नजरेनी, सौहार्दपूर्ण प्रेमळ नजरेनी संपूर्ण श्रोतृवर्गाला न्याहाळत असत आणि व्याख्यानाला सुरुवात करत. व्याख्यानाच्या विषयाचं पूर्ण आकलन होण्याचं ते वय नव्हतंच, पण काहीतरी विलक्षण ऐकतो आहोत याचं भान असायचं. आजही त्या व्याख्यानाच्या वेळची कृष्णमूर्तींची वाणी, ती भारलेली निसर्ग सान्निध्यातली संध्याकाळ, झाडावरच्या कावळ्यांचे आवाज, हे सगळं स्पष्ट आठवतं. त्यानंतर मात्र संसाराच्या व्यापात अडकले म्हणा, जीवनाने हात धरून न्यायला सुरुवात केली. कृष्णमूर्तींचा हात थोडा सुटल्यासारखा झाला का? खरं तर नाही, पण प्रत्यक्ष भेटणं कमी झालं होतं. ज्ञानदेवांची सोबत चालू होतीच. आज ज्ञानदेवांचं अवधानावरच्या विचारांचं चिंतन करत असताना जयकृष्णमूर्तींच्या चॉईसलेस अवेअरनेसबद्दलचे वेळोवेळीचे विवेचन मनात प्रकटलं आणि मला एकदम वाटलं, अरे, ह्या माझ्या 2 मित्रांनी माझा हात कधीच सोडलेला नाही. उलट अवघड परिस्थितीत तर त्यांनी मला उचलून कडेवर घेतलं होतं. ज्ञानेश्वरी वाचताना अवधानाबद्दल ज्ञानदेव जे काही सांगतात त्याचा अर्थ प्रत्येक वेळी नवीन रूपाने मनामध्ये प्रतीत होत गेला.
या अवधानाची व्याप्ती केवढी आहे याची किंचितशी जाणीव होऊ लागली आणि ते विचार अवलोकन लिहून काढत असताना असं लक्षात आलं की ह्या ओव्यांना आणखी काही स्पष्टीकरणाची आवश्यकताच नाही. ज्ञानेश्वरी प्राकृतात असली तरी तिच्या भाषेमुळे आणि विचारांच्या उत्तुंगतेमुळे अवघड वाटतं. सर्वसामान्य माणूस तिला दुरूनच हात जोडतो. पण अवधानपूर्वक पुन्हा पुन्हा वाचली तर अर्थ आपल्या मनासमोर उलगडत जातो असं वाटतं. जे कृष्णमूर्तींनी आपल्या संवादांमध्ये अवेअरनेसबद्दल जे म्हटलं आहे त्याचं साधर्म्य ज्ञानेश्वरीतल्या विचारांशी जाणवतंच. प्लीज लिसन असं अगदी कळवळून पोटतिडकीने सांगत कृष्णमूर्ती श्रोत्यांना आपले पूर्वग्रह, विचार, संस्कारबद्धता, आवड-नावड सर्व काही बाजूला ठेवून या आत्ताच्या आयुष्याकडे, त्यातल्या सुखदुःखांकडे, संघर्षाकडे, स्वतःच्या मनातील रागालोभांकडे पाहायला सांगतात. या अवलोकनातूनच सत्याची प्रचिती येणार असल्याची ग्वाही देतात. त्यासाठी गुरु, तंत्र, मंत्र काही नको. असायला हवं ते फक्त प्रत्येक क्षण अवधानपूर्वक जगणं. अशा या अवधानावरचं ज्ञानदेवांचं म्हणणं समजून घेण्याचा हा माझा प्रयत्न आहे. तरी अवधान एकले दीजे, मग सर्व सुखासी प्राप्त होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. ज्ञानेश्वरीमध्ये 9व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच ज्ञानदेवांनी हे प्रतिज्ञोत्तर ऐकवलं आहे. अतिशय आत्मविश्वासपूर्वक ज्ञानदेव सांगतात, सर्व सुखासी प्राप्त होईजे, अवधान देऊन. वेगवेगळ्या प्रसंगात वेगवेगळ्या वेळी ज्ञानेश्वरीमध्ये अवधानाचं महत्त्व, व्याप्ती सांगितली आहे. त्यामध्ये जवळिकेचा, आपुलकीचा भाव आहे. तत्त्वज्ञानात्मक गहन गंभीर अर्थही आहे. श्रोत्यांनी अवधान कसं द्यावं आणि तसं अवधान दिल्यामुळे त्यांना कोणत्या सुखाची प्राप्ती होणार हे ज्ञानेश्वर सांगतात. अर्जुनाचं अवधान कसं होतं आणि त्यामुळे तो कोणत्या स्थितीला पोचला, विश्वदर्शनाला, कृष्णाच्या सख्यत्वाला कसा प्राप्त झाला हे ज्ञानेश्वरी वाचताना समजतं. आणि तसंच अवधान नसलेल्या धृतराष्ट्राच्या रूपाने अवधानाअभावी प्रकटलेलं अंधत्व, जे त्याच्या शारीरिक अंधत्वापेक्षा कितीतरी तीव्र आहे, हानिकारक आहे, ह्याचंही चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं. अवधानाच्या या तीनही पातळ्या बौद्धिकदृष्ट्या समजत असल्या तरी मुळात त्या अवधान शब्दाचा फार गंभीर, सर्वसमावेशक अर्थ ज्ञानदेवांना अभिप्रेत आहे असं वाटतं. एखाद्या लहान मुलाला विषय समजावून द्यावा अशा हळुवारपणे ज्ञानदेव हे अध्यात्मज्ञान श्रोत्यांना सांगत आहेत. वरचेवर, मधून लहान मुलाला हलवावं तसंच ते श्रोत्यांनाही हलवतात आणि विचारतात, तुमचं लक्ष आहे ना मी सांगतो त्याकडे, लक्ष द्या बरं. केवळ पूर्णपणे लक्ष दिल्यामुळेच तुम्ही अध्यात्मसुखाला प्राप्त होणार आहात. अहो अळूमाळू अवधान देयावे, येतुलेनी आनंदाचे राशीवरी बैसावे, बाप श्रवणेंद्रिया दैवे घातिली माळ. वाग्देवीचा हा जो अपूर्व विलास चालला आहे तोही श्रोत्यांच्या अवधानाविषयी अपूर्ण आहे. वक्ता वक्ता न होय श्रोते विण. ज्ञानेश्वरी ज्ञानदेवांनी सांगितली, सच्चिदानंद बाबांनी लिहून घेतली, पण हा संवाद चालला आहे ज्ञानदेवांचा आणि श्रोत्यांचा. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद गीता. ती गीता ज्ञानेश्वर प्राकृतामध्ये सांगत आहेत. ही कथा, हे अध्यात्मज्ञान श्रोत्यांपर्यंत कळकळीनं पोचवत आहे. ह्या सांगण्याला ऐकणाऱ्याचे कान आणि मन दोन्ही तल्लीनतेनं समोर असले पाहिजे. त्यामुळे ते म्हणतात, सहजे तरी अवधारा वक्तृत्वा अवधानाचा चारा, तरी दोंदे पेलती अक्षरा प्रमेयांची. त्यासाठी ज्ञानदेवांची श्रोत्यांना वेळोवेळी विनंती आहे, याची लागी माझे विनवले ते ऐकिजे, तरी अवधान दीजे सज्जनी तुम्ही. किंवा तव विनवी ज्ञानदेवो म्हणे होकाजी पसावो, तरी अवधान देऊ जाओ ग्रंथा आता. आणि हे सारस्वताचे गोड, तुम्हीच लाविले जी झाडं, तरी अवधानामृत वाड शिंपोनी केले. ही सह अनुभूती आहे. ज्ञानदेवो म्हणे निवृत्तीचा, चांग उठावा करून उन्मेषाचा, मग संवादू श्रीहरी पार्थाचा भोगावा बाबा.
चांग उठावा करुनी उन्मेषाचा हा संवाद भोगायचा आहे. आता इंद्रिय जाता आगवे, तिही श्रवणाचे घर रिगावे, मग संवाद सुख भोगावे गीताख्य. श्रोत्यांच्या अवधानाला ज्ञानदेव वेळोवेळी आवाहन करीत आहेत, कारण हा विषय, हे अध्यात्मज्ञान फार विलक्षण आहे. अतिशय अंतर्मुख होऊन अत्यंत सजग स्थितीमध्ये आणि अतिहळुवारपण चित्त आणून ते ऐकायचं आहे, भोगायचं आहे. हा उपदेश आत्ता ऐकला आणि मग आचारविचार केले असा हा अनुभव नाही. हे अमृतकण वेचत असतानाच अनुभवायचे आहे. तैसा मनाचा मारू न करिता आणि इंद्रिया दुःख न देता, एथ मोक्षू असे आयता श्रवणाची माझी. पण ते श्रवण कसं? आता आत्मप्रभा नीच नवी, तेच करुनी ठाण दिवी, जो इंद्रिया ते चोरुनी जेवी, तयासीच भावे, येणे श्रवणाचे निपांगे, वीण श्रोतया होवावे लागे, मनाचे निजांगे भोगावेगा. आता नित्य नवी अशी आत्मप्रभा हीच ठाण दिवी, म्हणजे प्रकाशाचं साधन करून जो कोणी इंद्रियांना न कळता उपभोग घेईल त्यालाच ती कैवल्य रसाची मेजवानी प्राप्त होईल. या ठिकाणी कानाच्या सहाय्या वाचून श्रोता व्हावं लागतं, म्हणजे मनाच्या अंगाने याचा उपभोग घ्यावा लागतो. फार हळुवार विनवणी केली आहे श्रोत्यांची ज्ञानदेवांनी. म्हणे परियेसा मना अवकाशू देऊनी, ते कथा ऐका मनाची आराणुका. हा आरतीविशेषू श्रोतयांचा किंवा मनाचे निजांगे भोगा वेगा. कारण याचं कारण असं की ऐसे हळुवारपण येईल तरीच हे उपेगा जाईल. आणि यासाठी हे बोलणं मनाच्या कानी बोलावे, बोल बुद्धीच्या डोळा देखावे, हे साटोवाटी घ्यावे चित्ताचे या. अवधानाचे निहाते नेयावे हृदया आतवते, हे रिझवतील आयणी ते सज्जनांची. हे बोल मनाचे कान करून ऐका, बुद्धीच्या डोळ्यांनी पहा, चित्ताचा मोबदला म्हणून हे बोल घ्या. अवधानाच्या हाताने तुमच्या हृदयात साठवा, म्हणजे हे तुम्हा सज्जनांच्या चित्ताला संतोष देतील. आता अर्जुनाच्या अवधानाचं स्वरूप काय होतं? पहिल्या अध्यायात ज्ञानदेव म्हणतात, ऐसे गंभीरपणे स्थिरावलेने अंतःकरणे, आथिला तोची जाणे मानू ये. अहो अर्जुनाची पाती जे परिसणया योग्य होती, तीही कृपा करोनी संती अवधान द्यावे. अर्जुनाची पाती परिसणया योग्य होती. हा अर्जुन कसा होता? श्रीकृष्णाचा सखा, मित्र, फारच जवळचा. जे लक्ष्मीला सांगितलं नाही, वसुदेवाला दिलं नाही, ते आत्मज्ञान त्याला दिलं, इतका जवळचा. सुरुवातीला तो भांबावलेला होता, काय करू या विचारात पडलेला होता. आप्तजनांशी युद्ध हा फार मोठा अपराध आपल्या हातून घडत आहे असं त्याला वाटत होतं. अर्जुनाच्या या मनस्थितीकडे श्रीकृष्णाचं लक्ष होतंच. त्या मनस्थितीकडेच श्रीकृष्णाने अर्जुनाला अवधानपूर्वक पाहायला शिकवलं. युद्धभूमीवर हा संवाद चालू आहे याचं भान असूनही श्रीकृष्णाने अर्जुनाच्या प्रश्नांना उत्तरं द्यायला सुरुवात केली. एरवी हा अनवसरू सर्वथा, ही वेळ नव्हे हे बोलण्याची, परी बोलवितसे आस्था तुझी माते, असं म्हटलं. सुरुवातीला अर्जुनाच्या सगळ्या नैतिक, आध्यात्मिक, भावनिक प्रश्नांची श्रीकृष्णाने व्यावहारिक उत्तरं दिली आहेत. युद्धभूमीवरून परत फिरणाऱ्या अर्जुनाला तो सांगतो, तू आता दयाबुद्धी दाखवून निघालास तरी तुझे वैरी म्हणणार, अर्जुना आम्हा बिहाला, तुझी असलेली कीर्ती जाईल. हे आपले इष्टमित्र, नातेवाईक आहेत, हे काय तुला आधी माहीत नव्हतं? या युद्धाच्या वेळेला ही दयाबुद्धी काय कामाची? तेव्हा आता सांडी हे मूर्खपणं, उठी घे धनुष्य बाण. तू शहाणा म्हणून घेतोस पण मूर्खपणा टाकत नाहीस, आणि मी समजुतीच्या गोष्टी सांगत आहे तर मला शहाणपण शिकवतोस. अशा प्रकारे त्याचं व्यावहारिक मूर्खपण दाखवून कानउघाडणी केल्यानंतर भगवंतांनी त्याला हळूहळू अध्यात्मज्ञानाचं गूढ उलगडून दाखवण्यास सुरुवात केली. आणि नंतर त्याच्या व्यावहारिक प्रश्नांनाही आध्यात्मिक उत्तरं देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला अर्जुनाची कानउघाडणी करताना कृष्णाने म्हटलं आहे, तू जाणता तरी म्हणविसी, परी नेणिवे ते न संडसी, आणि शिकवू बोलो तरी बोलसी बहुसाल नीती. हे सगळं अध्यात्मज्ञान हेच आहे. नेणीव बाजूला केली आणि जाणतेपणाचा अहंकार सोडला
की आपोआपच आत्मज्ञानाचा प्रकाश उजळतो. आणि हे सांगण्यासाठी अर्जुनाच्या अवधानाला श्रीकृष्णाने आवाहन केलं. तरी धनुर्धरा धैर्या निके अवधान देई बा धनंजया, असं श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला. मात्र ऐसे देवे म्हणितले मग बोलो आदरिले, तेथे अवधानाचेच केले सर्वांग येरे. अवधानपूर्वक श्रवण करणं ही फार मोठी कला आहे. सर्व पूर्वग्रह बाजूला सारून आजूबाजूला काय चाललं आहे याचं पूर्ण भान ठेवून स्वतःच्या प्रश्नांकडे पाहावं लागतं. श्रीकृष्णाने अर्जुनाचं अवधान पाहून त्याला गूढ अध्यात्मज्ञान सांगायला सुरुवात केली. के उपदेशू केऊ ते झुंज, युद्धभूमीवर हा कसला उपदेश चालला आहे असा विचार आपल्या मनात येतो. पण स्वतःच्या प्रश्नाकडे अर्जुनाने पूर्ण अवधान देऊन पाहिलं आणि त्या अवलोकनातच श्रीकृष्ण मुखाने त्याला उत्तरं मिळू लागली. ह्या विश्वाचं ज्ञान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहे तेव्हा सुरुवातीला त्याचा मनस्ताप शांत करून मग त्याला या मार्गाला नेणं प्राप्त होतं. दुसऱ्या अध्यायात ज्ञानदेव म्हणतात, आता तो उदार कैसा वर्षेल, तेने अर्जुना चळू निवेल, मग नवी विरुडी फुटेल उन्मेषाची. हा अर्जुना चळू निवण्यासाठी श्रीकृष्णाने वेळोवेळी अनेक प्रकारांनी निरूपण केलं. अर्जुन म्हणाला होताच, हे सकळ कुळ देखोनी जो शोकू उपनला असे मनी, तो तुझ्या वाक्या वाचूनी न जाय आणखी. तो शोक, तो भ्रम तर श्रीकृष्ण वाक्याने दूर झालाच, पण अर्जुनाच्या मनात नवीन ज्ञानाचा अंकुर फुटला. त्यासाठी श्रीकृष्णाने मुळात आवाहन केलं आहे त्या अर्जुनाच्या अवधानाला. तू पूर्ण अवधान देऊन ऐक, अवधानासहित हा विश्वाचा पसारा पहा, हे युद्ध पहा, तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळू लागतील. 10व्या अध्यायात श्रीकृष्णाने म्हटलं आहे की आम्ही मागील जे निरूपण केले ते तुझे अवधानशी पाहिले, तव टाचे नव्हे भले पुरते आहे. हे भले अवधान असलेला अर्जुन ऐकतो आहे. ह्या भल्या अवधानाच्या स्वरूपाचं विवरण आपण नंतर करणार आहोत. त्याआधी श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहे, एक क्षेत्र एक ज्ञान, एक ज्ञेय एक अज्ञान, हे भाग केले अवधान जाणवनी तुझे. आणि ऐसे नाही पार्था, जरी अभिप्रावो तरी हाता, नये तरी हे व्यवस्था एक वेळ सांगो. अर्जुना, एकच ब्रह्म 4 प्रकारचं आम्ही वर्णिलं. क्षेत्र, ज्ञान, ज्ञेय आणि अज्ञान हे 4 भाग तुझं अवधान पाहून केलं. आणि एवढ्यानंही तुला आकलन होत नसेल तर अन्य प्रकारे तुला सांगू. इतक्या बरोबरीने श्रीकृष्ण सांगायला तयार आहे. पण अर्जुनाकडे त्याचं एकच मागणं आहे, परी तुवा ये तुले करावे, मागो ते आम्हा द्यावे, जे कानचे नाव ठेवावे आपण पैगा. पण आम्ही मागतो ते मात्र आम्हाच दे. काय म्हणशील तर सर्वांगाचं कान कर. तू श्रवण अशा प्रकारे कर की तू म्हणजेच श्रवण होशील. अवधान इतकं असेल की कृष्ण बोलत आहे ते अर्जुनाचा शोध बनून गेला असेल, इतकं ते श्रवण प्रत्ययकारी आहे. श्रीकृष्ण सांगत आहे, तैसे हृदयींचे ज्ञाने जिये देही उमटती चिन्हे, तिये सांगो आता अवधाने चांगे ऐक. अवधाने चांगे ऐकू लागल्यानंतर अर्जुन प्रश्न विचारता झाला, पण त्या प्रश्नातच किंवा त्या प्रश्नाकडे बघतानाच त्याला उत्तरं मिळू लागली. या अवधानाचं किंवा अवधानाच्या अभावाचं स्वरूप ज्ञानदेवांनी अतिशय कौशल्याने दाखवले. धृतराष्ट्राच्या रूपाने गीतेमध्ये धृतराष्ट्र संजयाला फक्त प्रश्न करता झाला, युद्धभूमीवर काय चाललं आहे ते मला सांग. ज्ञानदेवांची प्रतिभा तिथे थांबत नाही. वेळोवेळी ती आपल्याला धृतराष्ट्राच्या अधीर, ऐहिक, स्वार्थी, व्यावहारिक मनाचं दर्शन घडवते. समोर एवढा अध्यात्मज्ञानाचा पसारा मांडला जात आहे, ते मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा देखावे, साठोवाटी घ्यावे चित्ताची, अशा स्वरूपाचं हे ज्ञान आहे. पण आंधळा धृतराष्ट्र मन, बुद्धी, चित्त या सगळ्यालाच कापड बांधून बसला आहे. एकच प्रश्न तो पुन्हा पुन्हा विचारतो आहे, माझे पुत्र जिंकणार की नाही. संजय मुखाने ज्ञानेश्वरांनी याचं फार सुंदर वर्णन केलं आहे. पै राया तो पंडुसुतू, ऐसिये प्रतीतीसी जाहला वरितू, या संजयाची आ बोला निवांतू धृतराष्ट्र राहे. की संजय दुखावलेने अंतःकरणे, म्हणत असे नवल नव्हे दैव दवडणे, हा जीवे धडसा आहे मी म्हणे, तवा आतूही आंधळा.
संजय धृतराष्ट्राला सांगत आहे अर्जुनाच्या साक्षात्काराचं स्वरूप. पण ते सर्व ऐकून धृतराष्ट्र स्वस्थच राहिला. अशी धृतराष्ट्राची अवस्था पाहून तो मनात म्हणाला, मला असं वाटत होतं की हा आत तरी डोळाच असेल, पण हा बाहेर जसा आंधळा आहे तसा आतही आंधळाच आहे. 14व्या अध्यायाच्या शेवटी वर्णन आहे, येथ धृतराष्ट्र म्हणे, संजया हे तू ते कोणे पुसले निवीण वायाणे का बोलसी. संजया, हे तुला विचारलं होतं कुणी? उगाच का वर्णन केलंस? माझ्या मुलांच्या पराक्रमाचं वर्णन करू त्याविषयी माझी शंका फेड. पण संजय तर तल्लीन झाला होता आणि आपल्या या आनंदाच्या उद्रेकामध्ये कुणाला तरी सहभागी करावं अशा तीव्र इच्छेने तो बोलत होता. पण समोर होता धृतराष्ट्र. घोर निर्वाणीचा युद्धप्रसंग सुरू आहे. दोहोंपैकी कोणताही पक्ष हरला तरी आपलाच पराजय झाला असं दोघांनाही म्हणण्याची वेळ आहे. अशा संकटकालामध्येही मूर्त ब्रह्मानंद आपल्याला भोगता आला असा व्यासांचा आपल्यावर अनुग्रह आहे. संजय असा आनंदभरात बोलत होता खरा, पण चंद्रकिरणांचा पाषाणावर जसा काही परिणाम होत नाही तसा त्याच्या बोलण्याचा धृतराष्ट्रावर काही परिणाम होत नव्हता. तो स्वस्थच राहील. संजय मात्र या अवचित मिळालेल्या भाग्यामुळे त्यातल्या संवाद सुखाचा आस्वाद घेण्यात रममाण झाला होता. धृतराष्ट्र या संवाद सुखाचं महत्त्व आणि सौंदर्य का जाणू शकत नाही याचा विचार करण्यातही तो गुंतला. तो धृतराष्ट्राला म्हणतो, मग उठोनी म्हणे नृपा, श्री हरीची या विश्वरूपा, देखील या उगा कापा असो लाहसी, तू असा स्वस्थ कसा राहू शकतोस. या संवादाचं सामर्थ्यच एवढं होतं की त्यांनी आठवण नेला नेणो के संजयपणाचा. संजय स्वतःला भाग्यवान समजत होता, पण त्याची अवस्था थोडीशी अर्थ न बुजवणी ठाये गीत सुखची ऐको अशीच होती. आपल्या अवधानाची स्थितीसुद्धा काहीशी धृतराष्ट्रासारखीच असते. प्रत्येक घटनेमध्ये आपण आपल्याला पाहिजे असलेला परिणाम, आपल्याला सोयीस्कर असलेलं उत्तरच शोधत असतो. आजूबाजूच्या वातावरणाकडे, परिणाम करणाऱ्या घटनांकडे आपलं अवधान नसतं. साकल्याने ऐकणं पाहणं घडत नाही. जीवे धडसा असूनही आतूही आंधळा असल्यासारखंच आपलं वागणं असतं. अर्जुनाने मात्र स्वतःला लवकर सावरलं. आपण समजत होतो त्यापेक्षा आपल्या ह्या मित्राचं स्वरूप वेगळंच आहे हे त्याला जाणवलं. त्या संवाद सुखात तो संपूर्णतया तल्लीन झाला. अर्जुनाचं हे श्रवण वेगळंच होतं. मोह नाहीसा होऊन आत्मभान आलं तेव्हा अवधानाची अर्जुनाकारे साकार झालं होतं. अर्जुनाच्या चित्ताला हळुवारपणा येत गेला. उमलणाऱ्या कमलदलाप्रमाणे मनाचं एक एक दल फुलत जाऊन पूर्ण विकसित अवधान जेव्हा कृष्णवाक्य ऐकू लागलं तेव्हा ते श्रवण नुसत्या कानांचं न राहता अवधान अर्जुनाकारे मूर्त झाले. अर्जुनाला अवधान दे असं सांगत असताना श्रीकृष्ण नक्की कशाकडे बोट दाखवतो? अर्जुनाला श्रीकृष्णाने स्वधर्म दाखवला, कर्माची शिकवण दिली, मोहाची कारणं सांगितली, त्यातून विगतज्वर हो असंही सांगितलं. पण ज्ञानदेवांचा श्रीकृष्ण मुख्यतः आवाहन करतो आहे अर्जुनाच्या अवधानाला. भीष्म द्रोणांना कसं मारायचं? हे युद्ध का करायचं? आमचं काही चुकतं आहे का? हे सगळं काय आणि कशासाठी चाललं आहे? हे अर्जुनाचे प्रश्न चुकीचे नव्हते, पण त्या प्रश्नांची उत्तरं शब्दांमध्ये दुसऱ्याकडून मिळणं अवघड होतं. उत्तरं शोधण्याचा अट्टाहास न करता त्या प्रश्नांकडे लक्षपूर्वक पाहिलं तर प्रश्नांमध्येच उत्तरं मिळू लागतात. श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हणूनच अवधाने चांगे ऐक असं सांगितलं. आपण प्रत्येक गोष्टीकडे, घटनेकडे आपल्या पूर्वसंस्कारांप्रमाणे आवडतं किंवा नावडतं हा मापदंड लावूनच पाहतो. हे चांगलं, ते वाईट अशी त्याची विभागणी करतो. हे सगळं आपल्या पूर्व अनुभवावर अवलंबून असतं. अवधानपूर्वक पाहण्यामध्ये हा चॉईस नसतो, ही निवड नसते. म्हणूनच श्रीकृष्णाने अर्जुनाला विश्वरूप दाखवलं. या सगळ्या जगाच्या पसाऱ्याकडे बघ, त्यातल्या चांगल्या वाईट गोष्टींकडे पहा. विश्वरूप पाहून भिवून मागे सरू नकोस आणि भान विसरून आनंदाने मुग्धही होऊ नकोस. त्यात निवड करण्यासारखं म्हणजे तुझ्या आवडनावडीनुसार निवड करण्यासारखं काही नाही. हे असणारच आहे.
अवधानासहित ह्याचं अवलोकन केलं असता आकलन होतं आणि आकलनामुळे ज्ञान होतं. त्या ज्ञानामुळे तुझा जो संबंध आहे या विश्वाशी, संपर्क आहे घटनांशी, त्याचं स्वरूप आमूलाग्र बदलून जाईल आणि मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान. विश्वरूपाचं अवलोकन आणि त्याची सतत अवधानपूर्वक जाणीव ठेवून कर्म करत राहणं हा श्रीकृष्णाने अर्जुनाला घडवलेला सर्वात मोठा साक्षात्कार होता. मग वागायचं कसं हा प्रश्नच उरत नाही. रजनीशांनी सांगितलेली एक झैन गोष्ट आहे. आजारी पडून अंथरुणावर असलेल्या एका बापाने आपल्या मुलाला डोंगरावरच्या साधूकडे मेडिटेशन, ध्यान शिकण्यासाठी पाठवले. थोड्या अनिच्छेनेच मुलगा गेला. साधूंनी त्याला बाकी काही न सांगता सगळं घरकाम करायला सांगितलं. काही दिवस गेल्यानंतर साधूंनी त्याला सांगितलं की हे सगळं असंच चालू असताना तो म्हणजे साधू त्या मुलाला लाकडी दंडुक्याने मागून केव्हाही फटका मारणार. तो चुकवणं त्याच्या हातात आहे, तो चुकवू शकतो. सुरुवातीला स्वयंपाक करताना, पाणी भरताना, जेवताना केव्हाही दंडुका लागायचा, अगदी कधीकधी झोपेतही. हळूहळू शिष्याला गुरु मारण्यासाठी आलेला न बघताच कळू लागलं आणि तो फटका बसण्यापूर्वीच बाजूला होऊ लागला. पुढच्या टप्प्यावर गुरु कुठेही असला आणि मारण्यासाठी येणार असला तरी त्याची जाणीव शिष्याला होऊ लागली. अगदी झोपेतूनही त्याला त्या योग्य क्षणाला जाग येत असे. त्यानंतर तर शिष्य काहीही करत असला आणि त्याला फटका मारण्याचा विचार गुरुच्या मनात येता क्षणीच शिष्याला त्याची जाणीव होऊ लागली. त्याच्या सर्वच कामात सजगता आली. कार्य तल्लखपणे आणि अवधानपूर्वक घडू लागली. आणि एकदा त्याच्या मनात विचार आला, गुरुजी इतके वयस्कर आहेत, एकटे आहेत, खरं तर मी त्यांना एक फटका. त्याचा तो विचार मनातही पूर्ण होण्यापूर्वी गुरुजी म्हणाले, बाळा, तो विचारसुद्धा मनात आणू नकोस, ते शक्य नाही. गोष्टी तारतम्यानंच घ्यायच्या असतात. पण इतकी सजगता जर रोजच्या जीवनात आली, एवढं अवधानपूर्वक जर आपल्याला आजूबाजूच्या जगाकडे, नित्य घडणाऱ्या घटनांकडे पाहता आलं, त्यांची अपरिहार्यता जाणवूनही असहाय्य न वाटता त्यांच्याशी संपर्क साधता आला, तर कदाचित हातून घडणारं कर्म योग्यच असेल. किंबहुना ते कर्म घडेल, करावं लागणार नाही. हाच कदाचित योग असेल. हे अध्यात्मज्ञान ही कुठल्याही साधनाने प्राप्त होणारी गोष्ट नव्हे, हेही ज्ञानदेवांनी श्रीकृष्ण मुखाने सांगितलं आहे. एरवी तरी अर्जुना, हे आया नव्हे साधना. हे तुझं वाचोनी अर्जुना, पूर्वी श्रुतदृष्ट नाही आना. जे जोगे नव्हे साधना म्हणून या, आपुन हे साधना. त्यासाठी काय करायचं आहे तर निके अवधान देई बा धनंजया. आणि ते अवधान कसं तर आवड नावड निवड शून्य अवधान. हे माझं आयुष्य, हे माझे नातेवाईक, आज माझे शत्रू आहेत, हे माझे पूर्वीचे अपमान, हा त्याचा आजचा परिपाक. पण आज मी त्यांना कसं मारू ही माझ्या मनाची भीरुता. या सगळ्या मनातल्या आणि बाहेरच्या विश्व पसाऱ्याकडे अवधान देऊन पहा. सगळ्याची उत्तरं आपोआप समोर येतील. श्रीकृष्णाने अर्जुनाच्या मनस्थितीसमोरच जणू आरसा धरला होता आणि त्याला तो सांगत होता, हे जे सगळं आहे, तुझं जीवन, तुझे विचार, तुझं शौर्य, तुझी भीरुता, या सगळ्याकडे धिक्कार न करता, समर्थन न करता, शहाणपणा न करता, स्वतःला मूर्खही न म्हणता पहा. त्याला प्रतिकार करू नको, त्याच्याबरोबर वाहतही जाऊ नकोस. सतत स्वतःची तपासणी करत राहा. त्याच्या आकलनानेच तुझं मन शांत, स्तब्ध होईल आणि तुझा मार्ग तुला बरोबर दिसेल. श्रीकृष्णाने असं सांगितल्यावर अर्जुनाची अवधानाची, आकलनाची संवेदन क्षमता पूर्णत्वाला पोचली. ऐसे प्रेमरसे सुरपुरे, बोलले जेथ यादव वीरे, तव अवधान अर्जुनाकारे मूर्त झाले. अर्जुन ह्या स्थितीला म्हणजे या अवस्थेला पोचण्यापूर्वीचा त्याचा प्रवासही मोठा मनोज्ञ आहे. त्याला आपल्या अपूर्णतेची जाणीव होऊ लागली होती. अर्जुन म्हणे, सलगी देवा ये संतचिन्हे अंगी न ठकती माझ्या. एरवी या लक्षणांची निजसारा, मी अपाडे कीर अपुरा,
परी तुमचेनी बोले अवधारा थोरावे जरी, जी तुम्ही चित्त देयाल तरी ब्रह्म मिया होईजेल, काय जाहले अभ्यासिजेल सांगाल जे. काय जाहले अभ्यासिजेल सांगाल जे, जे सांगाल तसा अभ्यास करीन असं अर्जुन म्हणतो. पण हा अभ्यास वेगळाच आहे. अस्त्रविद्या शस्त्रविद्या आत्मसात करताना अर्जुनाने मोठा अभ्यास केला होता. त्यावेळी त्याच्याकडे असलेली एकाग्रता अभूतपूर्व होती, दूरवरच्या झाडावरच्या पक्षाचा डोळा फोडू शकणारी. पण आता श्रीकृष्ण त्याला अभ्यासयोग सांगत आहे, तो अवधानपूर्वक अवलोकनाचा. एकाग्रतेपेक्षा हे अवधान वेगळं आहे. व्यावहारिक गोष्टींसाठी, तंत्रज्ञान शिकण्यासाठी, कौशल्य हस्तगत करण्यासाठी एकाग्रतेचा उपयोग होतो. पण अध्यात्मविद्येचं आकलन होतं सजग अवधानातून, जिथे आपल्या आवडीनुसार निवडीला वाव नसतो. अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुम धनंजय असं श्रीकृष्णाने सांगितलं. पण पुढे म्हटलं, परी अभ्यासाही लागी कसू नाही तुझी अंगी. असं जर असलं, अभ्यासही तुझ्याच्याने होत नसला, तर ह्या तुझ्या मनाला मोटके निमिषभरी क्षणभर हे अनुभव सुख दाखव. कारण काजे येया मनाचे एक निके, जे देखिले गोडीची ठाया सोके. त्या क्षणभराचा आनंद त्याला पुन्हा पुन्हा घ्यावासा वाटेल. तो क्षण जर ते पूर्णतेने जगलं तर प्रत्येक क्षण तसाच जगण्याची ओढ त्याला लागेल आणि त्या अध्यात्मसुखाच्या ओढीतूनच त्या आनंदाच्या ज्ञानाच्या दिशेला जाईल. हे मन कैसे केवडे ऐसे पाहो तरी न सापडे, एरवी रहाटावया थोडे त्रैलोक्य या असं अर्जुनाने म्हटलं. आणि पुढे त्याला काळजी वाटली ती अशी की म्हणून मन एक निश्चळ राहील, मग आम्हासी साम्य होईल, हे विशेषही न घडेल याची लागी. आधी हे मन निश्चळ राहणार, मग आम्हाला साम्ययोग साधणार, हे सगळं कसं जमायचं. तेव्हाच्या त्याच्या वृत्तीलाच कृष्णानं वरील उत्तर दिलं आहे. मनाला निश्चल करण्याची क्रिया आणि साम्ययोग साधण्याची क्रिया वेगवेगळी न ठेवता त्या मनाला पूर्ण भान येऊ दे, ते आपोआपच त्या मार्गाला जाईल. अर्जुनाच्या हातात चिंतामणी होताच, मूठ झाकलेली होती, अंधार होता. पाठी दिनोदयी ओळखला होय म्हणून अवकाश होता फक्त सूर्यप्रकाशात त्याच्याकडे बघण्याचा. तैसे चित्तलया जाये आणि चैतन्याची आघवे होय ही परमसुखाची अवस्था. त्यासाठी मनही शांत शुद्ध निर्मळ म्हणजे वृत्तीरहित हवं. अशा वृत्तीरहित मनाने कर्म करणं हा योग आहे. अशा मनाची अवस्था कशी असते तर कल्पना निमे प्रवृत्ती शमे अंग मन विरमे सावियाची, आणि ऐसे शब्दजात मागवते सरे, तेथ संकल्पाचे आयुष्य पुरे, वाराही जेथ नरिघे विचारांचा. किंवा तैसी जाणीव जेथ नरिघे, विचार मागुता पाऊली रिघे, तर्कू आयणी नेघे अंगी जयाच्या अर्जुना, तया नाम ज्ञान. हे सगळं अध्यात्मज्ञान काय आहे, किंबहुना मिळवायचं काय आहे? किंबहुना हा प्रश्नच चुकीचा आहे. काही मिळवायचं नाही आहे, समाधी मोक्ष वगैरे वगैरे प्राप्त करून घ्यायचं नाही आहे. तर जे आपल्याजवळ आहेच त्याचीच ओळख करून घ्यायची आहे. आपलं एक स्वयंभू आणि मुक्त स्वरूप आहे, ते प्रकट होण्याच्या आड काही गोष्टी येत आहेत. मायकेलँजेलोनी म्हटलं होतं, दगडामध्ये संगमरवरामध्ये मूर्ती असतेच, मी फक्त आजूबाजूचा नको असलेला दगडाचा भाग बाजूला काढतो आणि ती असलेली मूर्ती स्वतःच आत्मतेजाने साकार होते. आपल्या शुद्ध स्वरूपाची जाणीव होण्यासाठी इतर उपाधींचं भान येऊन त्या दूर होणं हे महत्त्वाचं आहे. जै मोहाते येया सांडसी ही अवस्था झाली की आपोआपच वैराग्य मानसी संचरेल. या दोन वेगवेगळ्या गोष्टी नाही. एक विलक्षण अवस्था अशी प्राप्त होईल की आणिक काही जाणावे की मागीला ते स्मरावे, हे अर्जुना आघवे पारुशेल. आणखी काही ज्ञान मिळवावं किंवा पूर्वी मिळालेल्या ज्ञानाची स्मृती राखावी, हे सर्व थांबेल. आणि मग निष्कलंक गहन उपजेल आत्मज्ञान, तेणे निचाडे होईल मन आपैसे तुझे. ऐशिया आपुलियाची सहज स्थिती, जया ब्रह्माची नित्यता असती, तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा.
या सहज स्थितीपर्यंत पोचण्याचा उपाय किंवा मार्ग सोपा नाही. क्षणाक्षणाला जे घडतं, जे करावं लागतं, जे जाणवतं, जे राग, दुःख, संताप उद्भवतात, आनंद लाभतो, त्याचा अवधानपूर्वक शोध घेणं हेच या सत्याचं सरळ दर्शन आहे.